सध्या न्यूज मध्ये चालू आहे तो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल अफेन्सेस, हा ज्याला आपण पोस्को ऍक्ट असं म्हणतो, हा कायदा आहे. थोडस ते लाईट लावा जर, लास्ट लाईट समोरची लाईट. हा कायदा करण्यात आलेला आहे आणि या कायद्याची सध्या चर्चा आहे. हायकोर्ट केरळ पासून याची चर्चा सुरू झालेली आहे. केरळ उच्च न्यायालयाने याबद्दल काही निर्णय दिलाय आणि सुप्रीम कोर्टनं तो निर्णय रद्द ठरवलाय. या संदर्भात ही केस आहे. म्हणून पहिलं माहिती पाहिजे कायदा कधीचा कायदा, 2012 मध्ये. मग आता हा कायदा आता 12 वर्ष झाली. या कायद्याअंतर्गत अजूनही आपल्याला हे नियंत्रित करता आलंय असं काही दिसत नाही. अजूनही हे चाइल्ड सेक्सुअल हॅरासमेंट अजूनही चालूच आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी बाबत पोस्को कायद्याअंतर्गत पुढीलपैकी कोणत्या कार्यकर्त्याला म्हणजे संबंधित कर्त्याला म्हणजे जो काम करतोय त्याला कर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दर्शवलेला आहे. कर्त्याला म्हणजे काम करणे, कोणतं काम आहे, कार्य, कोणत्या कार्याला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दर्शवलेला आहे. मग आता इथं तुम्ही थोडासा विचार केला असावा, चाइल्ड पोर्नोग्राफी जर डाउनलोड केला असेल तर गुन्हा असेल, ऑनलाईन पाहत असेल तर वाटणार नाही. जर कोणी मोबाईलमध्ये किंवा कोणत्याही सोशल मीडियाच्या इतर यंत्रामध्ये जर चाइल्ड पोर्नोग्राफी पाहत असेल तर ऑनलाईन पाहणे हा गुन्हा आहे असं अनेकांना वाटत नाही. स्वतःकडे बाळगणे काही वेळेस गुन्हा होऊ शकतो, सीडी किंवा इतर काही कॅसेट ठेवणे, दुसऱ्याला पाठवणे इथेही अनेकाला वाटत नाही. आता हल्ली लोक व्हॉट्सअपवरती टेलिग्रामवरती बरंच काही पाठवतात. मग यामुळे हेही गुन्हा आहे असं वाटत नाही. आणि मजेशीर गोष्ट काय आहे, केरळ उच्च न्यायालयानं याला गुन्हाच मानला नाही. हे चारही गोष्टीला गुन्हा नाही मानला. कारण आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला जे काही बघायचं तू बघेल. या निर्णयाला आव्हान देण्यात आलं सुप्रीम कोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टनं खेद व्यक्त केला की केरळ उच्च न्यायालय हे करणे गुन्हा मानत नाही. मग बलात्काराची प्रकरण कसं नाही वाढणार, बलात्काराची संख्या कशी काय वाढू शकत नाही, हे सुप्रीम कोर्टनं सांगितलं. मग तुम्ही बलात्काराचा मूळ कुठे आहे, इथेच आहे. लोक डाउनलोड करतायत, ऑनलाईन पाहतायत, स्वतःकडे बाळगतायत, फॉरवर्ड करतायत. मग हे त्याचं कारणीभूत कारण आहे. म्हणून बलात्कार रोखायचा झाला तर हे रोखावं लागेल. म्हणून पोस्को कायद्याचा व्याप्त अर्थ घेणं गरजेचं आहे आणि म्हणून केरळ उच्च न्यायालयानं दिलेला हा चारी घटकाचा निर्णय सुप्रीम कोर्टनं रद्द ठरवला आणि सुप्रीम कोर्टनं सांगितलं की यापैकी काही करत असेल तर तो गुन्हा आहे. वरीलपैकी सर्व काही काम करत असेल तर तो गुन्हा राहिला आहे. म्हणून बलात्कार रोखायचं झालं तर आपल्याकडं फाशी शिक्षा तर दिलेलीच आहे. म्हणजे आपण सध्या हायेस्ट शिक्षा म्हणून आपल्या इंडियामध्ये फाशी शिक्षा देतोच, पण रूल ऑफ लॉ प्रमाणे फाशी देणं गरजेचं आहे. गुन्हा असा पुन्हा कोणी करण्याचा प्रयत्न करू नये या उद्देशानं. पण आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं बदलापूर प्रकरणामध्ये एन्काउंटर झाला. मग हे एन्काउंटरच करणं गरजेचं होतं किंवा चांगलं होतं की फाशी द्यायला पाहिजे होती. म्हणजे जे झालं ते बेस्ट झालं, कारण फास्ट निकाल लागला, नंतर राजकीय प्रकरण पडलं असतं, विषय कोर्टात राहतो. अशा अनेक बलात्कारी सध्या जेलमध्ये पडून आहेत पण शिक्षा होत नाही आहे. त्यातले 5-10 वर्ष झाले म्हणून काही लोकांनी नंतर फाशी शिक्षा जन्मठेपेमध्ये परिवर्तित केलेली आहे. असंही घटना घडलेत. म्हणून मग जे काही आता झालं ते एन्काउंटर बेस्टच झालं, असंच व्हायला पाहिजे असं कोणाला वाटतंय? हात वर करा जरा. म्हणजे एन्काउंटर झालं ते बेस्ट झालं, फास्ट निकाल लागला, ओके. आणि एन्काउंटर व्हायला नाही पाहिजे होतं, त्याला फाशीच द्यायला पाहिजे होती असं कोणाला वाटतं? फाशीच द्यायला पाहिजे होते, ओके. तर सरकार आणि पोलीस किंवा आपले गृहमंत्री किंवा आपले मुख्यमंत्री जे सांगत आहेत त्याप्रमाणे जर त्या बलात्कारित संबंधित व्यक्तीने खरंच पोलिसांची बंदूक काढून पोलिसांवर गोळीबार करायचा प्रयत्न केला असेल तर पोलिसांनी केलेल्या ह्या कार्याला मनापासून सलाम आहे, करायलाच पाहिजे होतं. पण त्याने असं केलंय की नाही हे कोणालाच माहित नाही आहे. म्हणजे तो बलात्कारित व्यक्ती पोलिसांची कमरेची इथली बंदूक काढली का? बंदूक काढायला ती काही असंच ओपन लटकून ठेवलेली नसते, त्याला पण एक पॅकेट असतो. मला वाटतं लटकून ठेवली पण असेल समजा,
तर मग ती काही बटन दाबलं की लगेच चालू होते असंही नाही. बरं चालूही झाली असेल तर तिथं काही एकटे पोलीस नव्हते, एकच पोलीस जो त्याला घेऊन चालला होता, कळालंच नाही, त्याने बंदुकीला बटन दाबलं आणि मग गोळी लागली पायावर. बाकी पण 2-4 पोलिस होतीच. बरं बंदूक चालवायला त्याचे हात काही मोकळे नव्हते, मग त्या दिवशी मोकळे होते की नाही आपल्याला माहिती नाही. मोकळे असतीलच तर मग हे चूकच आहे, कारण एवढा मोठा गुन्हेगार, एवढा मोठं ट्रॅव्हलिंग तुम्ही घेतात, तर मग आपण साधे साधे अनेक गुन्हेगाराला हात बांधतो, हात समोर बांधतो किंवा हात मागे बांधतो, पण हात बांधतो. मग हात बांधल्यानंतर आपण चित्रपटात बघितलेला आहे, अनेक कैदी चित्रपटातले सुद्धा बघितलेत आपण. इथं सगळं बांधल्यानंतर सुद्धा कसं ते सोडतात किंवा सोडू शकत नाहीत. मग इथं तर गोळीबार करायचं होतं, हे कसं झालं असेल ह्याची शंका भीती वाटणं साहजिक आहे. म्हणजे आपण पोलिसांवर शासनावर डाऊट नाही घेतोय, पण जर खरंच झालं नसेल तर रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आहे ते असणं गरजेचं आहे. नाही पण बलात्कारासारखा एवढा मोठा गुन्हा आहे, तुम्ही एन्काउंटरला तुम्ही कसं काय चुकीचं म्हणता? नाही, चुकीचं नाहीच आहे, एन्काउंटर झालाच पाहिजे, पण केव्हा? जर खरंच तशी घटना घडली असेल तर. पण घडली की नाही याचा पुरावा माहिती नाही, मग पुरावा मागणं म्हणजे पोलिसांवर संशय घेण्यासारखं आहे. मग काय आहे, पोलीस असो की शासन असो, आपल्याकडं कायद्याचं राज्य आहे. न्यायाधीश बनण्याचा अधिकार शासनाला नाही आहे. मग आता तिथं घटना खरंच घडली असेल तर एन्काउंटर ऍब्सोल्युटली राईट आहे, यात ते मात्र शंका नाही. आता हे आपल्याला माहिती नाही, आपण जाणून पण घेऊ शकत नाही, पण जर तशी घटना घडली नसेल तर कायद्याच्या राज्याला हा धक्का आहे. शेवटी कोणी व्यक्ती असो, कुठलाही गुन्हा असो, त्याला फाशी देता येतं. तुम्हाला जर अर्जंटच फाशी द्यायची होती तर बंगालप्रमाणे करू शकले असते तुम्ही. बंगालने कायदा केला की 1 महिन्यात ट्रायल पूर्ण, मग तुम्ही 15 दिवसात ट्रायल पूर्ण करा. नाही होत नाही ना, ट्रायल पूर्ण होत नाही, मग यंत्रणा राबवा, अजून पोलीस भरती करा, अजून तुम्ही डीवायएसपी एसपी दर्जाचे अधिकारी भरा, फास्ट ट्रॅक कोर्ट इस्टॅब्लिश करा, 1च्या ऐवजी 4 न्यायाधीश नियुक्त करा आणि निकाल लावा लवकर आणि भर चौकात फाशी द्या, म्हणजे लोक ती फाशी बघून पुन्हा बलात्कार करणार नाहीत. पण तुम्हाला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही आहे. जर तिथं खरंच एन्काउंटर म्हणजे पोलीस त्या संबंधित कैद्यांनी जर पोलिसांवर अटॅक केला नसेल तर एन्काउंटर व्हायला नाही पाहिजे, कारण कायद्याने प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा अपयश दूर करण्यासाठी, अपयश म्हणजे कोणतं, आम्ही लवकर न्याय देऊ शकत नाही, लवकर फाशी देऊ शकत नाही, अनेक लोक त्याचं कन्व्हर्जन ट्रायल, हे आता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे फाशीचं ट्रायल हे जन्मठेपेमध्ये परिवर्तित करतात, म्हणून मग लोक याला योग्य समजतात. मग असं म्हणजे काय झालं, घरी तुम्हाला 200 रुपये दिले होते आणि तुम्ही 100 रुपयात खर्च निपटवला आणि 100 रुपये घरी परत दिलेच नाहीत, आणि घरी आल्यानंतर सांगितले पण नाही कुठे काय खर्च झाला, पण वडिलांना वस्तू बघून कळालं की 200चा माल 100 रुपये मध्ये आणलेला आहे, आणि माल बघितल्याबरोबर वडिलांनी 2 कानाखाली दिले, काल दिलेले 200 मधले 100 कुठे आहेत? आणि 2 कानाखाली दिल्यानंतर तुम्ही बोललात तुमच्याच मोबाईलला काल 100 रुपयाचा अजून रिचार्ज पण केला होता. आता काय झालं, वस्तू आणली 100 रुपयाची आणि 100 रुपये तुम्ही खाल्लेच नव्हते, वडिलांच्याच मोबाईलला रिचार्ज केला होता, पण वडिलांनी तुमचं ऐकूनच घेतलं नाही, 2 कानाखाली दिले, पण तेव्हा वडिलांना कळालं की नाही, मग ठीक आहे, बरोबर आहे, भ्रष्टाचार झालाच नाही आहे. मग तुमचं काय म्हणणं होतं, कायद्यानुसार बाजू तरी ऐकून घ्या, मग 2 नाही 4 कानाखाली द्या. हे मी जस्ट एक उदाहरण दिलं. घटना कुठलीही असो, गुन्हा कोणताही असो, आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे, कोणत्या पक्षाचं व सरकार सत्तेचं नाही, तर कायद्याने शिक्षा होणं आवश्यक आहे, कारण कायद्यासमोर सगळेजण समान असतात. मग जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होईल, त्याला लवकर शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारित व्यक्तीला माफ करायचा ऑप्शनच नाही, पण शिक्षा देण्याची पद्धत आपल्या देशात आहे, म्हणून त्या पद्धतीने शिक्षा होणं आवश्यक आहे. अन्यथा माहितीये तुम्हाला, आपल्याला अनेक लोक कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय, मग आपण कधी जेलमध्ये टाकले का? नाही, टाकून द्या ना जेलमध्ये. मग तो काय म्हणेल, नाही कायद्यानुसार मला सिद्ध करू द्या ना. तो ललित मोदी 10 वर्ष झालं लंडनमध्ये आहे, नीरव मोदी आता गेले 4 वर्ष झालं लंडनमध्ये फिरतोय, हा कोण तो विजय मल्ल्या 4-5 वर्ष झालं तिकडेच फिरतोय, आणि ह्याने जे कोट्यावधी खाल्लेत ना, ह्याच्यामध्ये सुद्धा लाखो लोकांचा बळी गेलाच आहे, कारण तिथे पैसे लोकांनी ठेवलेत आहेत आणि त्या लोकांचेच पैसे लोकांनी लुटलेले आहेत.
मग इथं पण जीव चाललाच आहे की हा पण एक आर्थिक बलात्कारच आहे. मग यांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. मग आम्ही ट्रायल न करताना फाशी देतो का? यांना शिक्षा दिली का? आम्ही अटक पण नाही केला आजपर्यंत. मग रूल ऑफ लॉ कुठे आहे? रूल ऑफ लॉ, इक्वेलिटी कुठे आहे? इक्वेलिटी बिफोर लॉ कुठे आहे? हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आम्ही फास्ट ट्रायल करू शकत नाही, लवकर न्याय देऊ शकत नाही, हे आम्ही लोकांना नाही सांगू शकत. म्हणून आम्ही धडाधड गोळ्या घालतो असं नाही चालत. कारण कायदा आहे, राज्यघटना आहे. आणि सुप्रीम कोर्टने इथं पण ते सांगितलंय, पोस्को कायदा ह्याचा व्याप्त स्वरूपात इम्प्लिमेंटेशन होणं आवश्यक आहे, त्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. हा त्या ठिकाणचा मूलभूत हेतू आहे. हे पोस्को कायद्या संदर्भातले 2 मुद्दे लक्षात ठेवा. ह्याच्यात बाजूला लिहून ठेवा, ह्याच्या बाजूलाच. पोस्को कायद्याअंतर्गत कलम 15 प्रमाणे न्यायालयाने हा गुन्हा समजलेला आहे. नेक्स्ट म्हणजे इन केस आला तर माहिती असावं. कलम 15 सुद्धा, सध्या देशात पुढीलपैकी कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे? हे तर सगळ्याला माहिती आहे. कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ, आपण शिकलो बेसिक कन्सेप्ट मध्ये. कायद्याद्वारे स्थापित प्रक्रियेचं राज्य आहे की नाही? आहे. इस्टॅब्लिश बाय लॉ. रूल ऑफ लॉ सुप्रीम आहे, त्याच्या अंतर्गत इस्टॅब्लिश बाय आहे, लिहून ठेवलेलं आहे. कायद्याची योग्य प्रक्रिया आहे की नाही? कुठे आहे? इंडियात आहे, अमेरिकेत आहे, इंडियात नाहीये. इंडियामध्ये इस्टॅब्लिश बाय लॉ आहे. हे काय आहे? हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, त्याला आपण प्रोसिजर बाय लॉ म्हणतो. ते आहे, प्रोसिजर बाय लॉ नाही. आपल्याकडं हे वाटलं तर इंग्लिश मध्ये लिहून ठेवा, इस्टॅब्लिश बाय लॉ, आणि यालाच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ असं म्हणतात. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणतात. तर याला प्रोसिजर बाय लॉ म्हणतात. आणि प्रोसिजर बाय लॉ अमेरिकेत आहे, हे युएसए मध्ये आहे. आपण थोडं झुकतोय आता सध्या, आपण थोडं घेतोय, अजून घेतलेलं नाही आहे. आणि इकडे हे इस्टॅब्लिश बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे घेतलंय आपण कुठून घेतलंय? जापान कडून घेतलंय. आणि हे रूल ऑफ लॉ कुठे आहे? कुठून घेतलंय? ब्रिटन कडून. हे 3 गोष्टी आपण शिकलेल्या आहेत मागे. अध्यक्ष पद्धतीने अमेरिकेत आहे, याचा काही संबंध नाही, हे तुम्हाला फक्त ट्रॅप करायसाठी टाकलेलं आहे. सो अ आणि ब पहिला ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, सध्या देशामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत? किती आहेत? 25. बरोबर आहे. 25वा कोणता आहे? 25th कोणता आहे? नाव आठवतंय का? अमरावती. अमरावती कुठे आहे? विदर्भातली अमरावती नाही. कुठे आहे? आंध्रा की तेलंगणा? आंध्र प्रदेशचं हे 25वा उच्च न्यायालय आहे. आपली अमरावती आठवली वाटते. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा जे उच्च न्यायालयाचे प्रश्न टाकलेत, हे लोकसत्तामध्ये जे लेख येतो एक संविधान नामा म्हणून, त्या संविधानच्या त्या एकाच आर्टिकल मधले प्रश्न आहेत. मग या पद्धतीने तुम्ही जरी वाचलं नसलं तरी इथं ते करंट मध्ये कव्हर होईल. जमलं तर वाचत चला, नाही वाचलात तर इथं प्रश्न स्वरूपात राज्यघटनेचा सगळा अपडेटेड पार्ट कव्हर होऊन जाईल. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी एक स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं आहे, ते कोणत्या वर्षी? तर आपण 56 पासून राज्य व केंद्रशासित प्रदेश तयार केलेले आहेत, कारण राज्य पुनर्रचना कायदा 56चा आहे, म्हणून मी 56 घेतलंय. आणि याचा मेन उत्तर काय आहे? किती आहे? 66. हे 66 उत्तर आहे. मग 66 मध्ये हे आता लॉजिक कसं लक्षात ठेवायचं? 56 मध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेश राज्य पुनर्गठन कायदा आला, त्याच्यामुळे मग 66 ला हे लक्षात ठेवा. आणि त्यासोबत हे 86 व 96 हे जस्ट ट्रॅप आहे, त्याच्यामध्ये काही कोणतीही अदर इन्फॉर्मेशन नाही. त्यानंतर
उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती पुढीलपैकी कोणाकडून केली जाते? कोण कोण याचं उत्तर भारत सरकार केले आणि कोण कोण याचं उत्तर राज्यपाल केलेलं आहे? चुकलं तरी हरकत नाही, पण सांगा. राज्यपाल झालेला आहे. ओके. अजून राज्यपाल कोण केलं होतं? राज्यपाल. ओके. आणि याचं उत्तर कोण कोण सरन्यायाधीश केलंय? ओके. तर कन्फ्युजनचा पार्ट फक्त राज्यपाल आणि राष्ट्रपती होता आहे. आणि लक्षात ठेवा, अशा चुका झाल्या पाहिजे. म्हणजे मी सांगेल की ही आनंदाची गोष्ट चुका झाल्या असतील तर, कारण तुम्ही आता ही चूक पुन्हा कधीच नाही करणार. कारण तुमच्या लक्षात येईल की यस एक्झॅक्टली हे उच्च न्यायालयातील आहेत म्हणून आपण राज्यपाल असं समजलो काही पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही केली जाते राष्ट्रपतीकडून. राष्ट्रपती हे करेक्ट आन्सर आहे. पण निवड कोण करतं? निवड करतात सरन्यायाधीश प्लस इतर 4 न्यायाधीश. इतर 4 न्यायाधीश याला आपण काय म्हणतो? कॉलेजियम, मंडळ म्हणतो. म्हणजे जर शब्द निवड आलं तर निवड मध्ये काय सांगायचं? सरन्यायाधीश प्लस इतर 4 हे कॉलेजियम आहे, मंडळ आहे, ज्याच्याद्वारे निवड केली जाते. आणि नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. मग आता याच्यावरून शपथ पण येईल करेक्ट. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला कोणाकडून शपथ दिली जाते? आता याचं शपथ उत्तर मुख्य न्यायाधीश कोण कोण केलंय? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ओके. आणि राष्ट्रपतीच केलंय? राष्ट्रपती केलेलं आहे. ओके. म्हणजे आता इथे तुम्ही काय विचार केलात? जर तुम्ही वरती पण राष्ट्रपती केला असेल तर ठीक आहे, ते नियुक्त करतात म्हणून ते शपथ देतात असं तुम्हाला वाटलं असेल, पण यस ते केलेलं आहे. पण याची कशी मिस्टेक झालं की आपण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला नियुक्त करतात म्हणून त्यांच्याकडून शपथ असं समजलो. पण शपथ कोण देत आहे? करेक्ट कोण आहे? करेक्ट आन्सर काय? राज्यपाल. कारण राज्यातले राज्यपाल, आता राज्यपाल आणि तुम्ही 2 ट्रॅप केलंय पुन्हा. इथे राज्यपाल आहे आणि राज्यपाल किंवा राज्यपालाने नेमणूक करून दिलेल्या व्यक्तीद्वारे. आणि आन्सर हे करेक्ट आहे. 4च दिले ना? 4 आन्सर दिलेले आपण. हे लक्षात ठेवा. फक्त जर हे ऑप्शन मध्ये नसता आणि इथे मी टाकलं असतं, समजा उत्तर दिलं इथं मी ऑप्शन मध्ये टाकलं असतं कदाचित सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, राष्ट्रपती, राज्यपाल आणि इथं 4था ऑप्शन सरन्यायाधीश दिला असता तर करेक्ट काय आलं असतं? राज्यपालच. तिथं राज्यपाल आला असतं. पण इथं राज्यपाल आणि इथं आहे हे, तर हे ॲब्सोल्यूट करेक्ट आहे. कारण राज्यपाल किंवा त्यांच्याकडून नेमणूक केलेली व्यक्ती हे करेक्ट आहे. ह्या चुका सुधारता येतात म्हणून हे प्रश्न आपल्याला बघणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट हे लक्षात ठेवा, हे 4था आन्सर करेक्ट आहे. आता काय 3 गोष्टी समजल्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करतं? कॉलेजियम. नियुक्ती करतात राष्ट्रपती आणि शपथ कोण देतं? राज्यपाल किंवा त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीकडून. नेक्स्ट आता अचूक विधान शोधायला सांगितलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली होऊ शकते? होऊ शकते. करेक्ट आहे. अशी बदली योग्य विचार विनिमय आणि तार्किक प्रक्रिया सोडून, म्हणजे विचार विनिमय न करता किंवा लॉजिकल योग्य प्रक्रिया न करता झाली असेल तर ते अयोग्य आहे. म्हणजे योग्य प्रोसिजर फॉलो न करता जर ट्रान्सफर झाला असेल तर ते अयोग्य आहे. अशी अतार्किक झालेल्या बदल्या विषयकच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येतं. म्हणजे जाणीवपूर्वक कुठेतरी बदली करून टाकली आहे किंवा कारण नसताना केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने केली आहे, तर त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतं, म्हणजेच न्यायालयात आव्हान देता येतं. हे सुद्धा ऍब्सोल्यूट करेक्ट आहे. असे आव्हान देण्याचा अधिकार बदली झालेल्या न्यायाधीशालाच आहे. हे वाक्य मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. मी आतापर्यंतच्या कोणत्याही बॅचेसमध्ये सुद्धा हे खाल्ले दोन्ही वाक्य लिहून दिलेले नाही आहेत, कारण असं कुठेही नमूद नाही आहे, कुण्या पुस्तकातही टाकलेलं नाही आहे. हे वाक्य आहे, हे शिकवलेलं आहे, हे सगळं शिकवलेलं आहे, हे सगळं वह्यामध्ये आहे, नोट्समध्ये पण आहे. पण हे करंट सिनेरिओ मध्ये सध्या चर्चा आहे. आणि असं कुठं न्यायालयात आव्हान देता येतं की नाही, बदली होऊ शकते की नाही, हे करंट अपडेटचा पार्ट आहे. हे कुण्या पुस्तकात नोट्समध्ये सापडण्याचा मार्ग नाही आहे. म्हणून आहे ते मटेरियलच सफिशियंट आहे असं न मानता अशा गोष्टी ऍडिशनल करणं, ऍड करणं गरजेचं आहे. मग आता मी जेव्हा तुम्हाला शिकवेल त्या नोट्समध्ये पण हे पार्ट तिथे येणे अपेक्षित नाही, कारण तो स्थिर, कॉन्स्टंट, कंटेम्पररी पार्ट नाही, हे अपडेटेड आहेत. सध्या कुठं काय बदलाव होतात त्याच्यावरून जे आव्हानं दिले जात आहेत त्याच्यावरून हा करंट मधला दिलेला स्टेटमेंट आहे. मग इथं काय समजलं? आता माझी बदली होऊ शकते का हायकोर्टचा न्यायाधीश म्हणून? होऊ शकते. पण माझी बदली चुकीच्या पद्धतीने झाली तर मी त्याला आव्हान देऊ शकतो, आणि मीच आव्हान देऊ शकतो, दुसरा कोणी नाही.
कारण माझी चुकीच्या पद्धतीने बदली झाली आहे. ज्याची बदली झाली आहे तोच आव्हान देऊ शकतो. परीक्षेत काय येईल, कोणी पण आव्हान देऊ शकतो. आणि आपल्याला वाटेल आव्हान आहे, ठीक आहे, देऊ शकतो. हे असे ट्रॅप आहेत जे आपल्याला या पद्धतीने समजायला सोपे जातील आहे. काय विचारलंय? अचूक विधान, अचूक अ ब क. ऑप्शन नंबर 3, तिन्ही पण करेक्ट आहे. 9वा, अनुराग दिसनायके हे व्यक्तिमत्व चर्चेत आहे. माहिती आहे सगळ्यांना. आताच श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदावर त्यांची निवड झालेली आहे. ते कम्युनिस्ट आहेत, मार्क्सवादी विचाराचे आहेत. मार्क्सवादी विचाराचे. असं खूप रेअर वेळेला घडतं, म्हणून त्यांच्या विचारधारेला प्राधान्य दिलं जातं किंवा त्यालाही फोकस केलं जातं. मार्क्सवादी विचार घटक आहेत. आदिवासी समुदायासाठी एक स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ, ह्याला इन्व्हर्टेड कॉमा करा, आदिवासी विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी नुकतीच केलेली आहे. असं विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे? वाचलं होतं कुठे? नाशिक. आणि म्हणून ऑप्शन मी तिकडे दिलेत, कारण आदिवासी जास्त इकडे आहेत. मग आपण लॉजिक वापरायला पाहिजे, नागपूर किंवा गोंदिया असेल असं वाटलं पाहिजे. हे तुम्हाला हरवण्याचा प्रकार असतो, म्हणजे तुम्हाला गुंतवण्याचा प्रकार असतो. आणि उत्तर दिलं नाशिक, आणि जाणीवपूर्वक चौथा ऑप्शन ठेवलाय. तर ह्याप्रमाणे आपण आपल्या करंट या राज्यघटनेच्या विषयाला इथून पुढे असंच अपडेट करत राहू. दररोजच्या लेक्चरमध्येही ही सिरीज आता इथून पुढे आपण डेली कंटिन्यू करू, ज्यामुळे आपल्याला त्याचं अपडेशन अपग्रेडही पूर्ण करता येईल आहे.